तुळशी धरण धामोडातच का बांधलं असा प्रश्न तुम्हाला पण पडला असेलच. आणि या धरणाच्या बांधकामाला लागलेला खर्च ऐकून तर तुम्हाला धक्काच बसणार आहे. तर नमस्कार मंडळी आणि तुमचं स्वागत आहे धामोड नगरीच्या तुळशी धरण सिरीज मध्ये. राधानगरी आणि करवीर मधल्या दुष्काळी भागात 12 माही पाणी पुरवठा व्हावा हे तुळशी धरणाचं मुख्य उद्दिष्ट होतं. आणि या प्रकल्पाची मागणी महाराष्ट्राच्या जलसंपदा विभागाकडे स्थानिक शेतकरी आणि नेत्यांनी केली. आणि हे धरण बांधायला एक योग्य जागा पाहिजे होती. आणि जलसंपदा विभागाने धामोड गावाची निवड केली, कारण नैसर्गिकरित्या तयार डोंगरांमुळे पाणी अडवणं सोपं झालं. निसर्ग संपन्न धामोड पंचकृषीत पावसाचं प्रमाण तर भरपूरच आहे, त्यामुळे हे तुळशी धरण दरवर्षी ओव्हरफ्लो होते. राहिला प्रश्न धरणाच्या खर्चाचा, तर 1965 ते 1978 या वेळेत धरणाच्या बांधकामाला 650 लाख म्हणजे 6.5 कोटी रुपये एवढा खर्च झाला होता. आणि ह्या धरणामुळे सुमारे 5710 हेक्टर जमीन पाण्याखाली गेली. आणि जर तुम्हाला ही माहिती चांगली वाटली असेल तर कमेंट करा. आणि अशीच नवीन माहिती आपल्या तुळशी धरणाची मी सांगणार आहे, त्यामुळे आताच फॉलो करून ठेवा. आणि जर मागचा पार्ट बघितला नसतील तर इथे क्लिक करून मागचा पार्ट बघून घ्या. आणि लवकरच भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओत.